मंडळी नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहताय जय भारत न्यूज. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आज निकाल लागायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या 5 जिल्हा परिषदेचे निकाल हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्या मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं, नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं, त्या जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे नेते व माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी आपला गड राखलेला आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक असलेल्या संजय तेली यांना धोबीपछाड दिलेला आहे. या जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अजितदादा राष्ट्रवादी गटाचे तिन्हीचे तिन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे तम्मनगौडा रवी पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ सावित्रीताई तम्मनगौडा रवी पाटील या जवळजवळ 2000च्या मतानं लीडनं निवडून आलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्या महादेव अंकलगी यांच्या पत्नी आहेत सौ कल्पना अंकलगी, तर त्या पण जाडरबोबलाद पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या आहेत. तर इकडं माडगाळ पंचायत समिती गणामधून पण सौ कोरे या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झालेले आहेत. इकडं आणखीन जर बाकी उमदी जिल्हा परिषद मतदारसंघामधून ही भाजपनं आपला गड राखलेला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला इथं निसटता पराभव स्वीकारावा लागलेला आहे. यल्लाप्पा तोरणे हे भाजपचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर त्यांनी काँग्रेसच्या विठ्ठल सातपुते यांचा पराभव केला आहे. इथं उमदी पंचायत समितीला काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असले, करजगीमध्ये मात्र भाजप चा उमेदवार पंचायत समितीमध्ये विजयी झालेला. तर इकडं संख जिल्हा परिषद गटामध्ये मात्र राष्ट्रवादीची अतिशय घोर निराशा झालेली आहे आणि जो बसवराज काका पाटील यांचा जो गड मानला जात होता संघचा मतदारसंघ, तर या ठिकाणी भाजपनं जोरदार या राष्ट्रवादीला मात दिलेला आहे आणि संघ जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि जिल्हा परिषदेसाठी ज्या प्राचार्या सौ कविता पाटील या आर के पाटील यांच्या सुनबाई आहेत आणि किरण पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत. तर कविताताई या मॅडम आहेत, प्राचार्य आहेत. तर इथनं भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे आणि पंचायत समिती गिरगाव आणि पंचायत समिती संख, तर या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. दरिबडची या मतदारसंघाकडे पण संपूर्ण लक्ष लागून राहिले होतं. तर दरिबडची जिल्हा परिषद गटामधून सरदार पाटील जे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, तर सरदार पाटील यांनी अतिशय या ठिकाणी जोरदार टक्कर दिली आणि या गटातून सरदार पाटील यांचा विजय झालेला आहे. तर विशेष म्हणजे दरिबडची पंचायत समिती गणात मात्र भाजपचा पराभव झालेला आहे आणि या ठिकाणी जे चव्हाण आहेत, तर त्यांचा या काँग्रेसचे उमेदवार दरिबडची गणातनं विजय झालेले आहेत. दुसरीकडं जर मोचंडी जिल्हा परिषद गटामध्ये मात्र राष्ट्रवादीला जोरदार दणका बसलेला आहे. मार्केट कमिटीचे माजी विद्यमान संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. अनेक युवा नेते, अत्यंत डॅशिंग असा जो बुलंद आवाज या भागातला आहे, अतिशय चांगला कार्यकर्ता रमेश देवर्षी हे या गटातून विजय झालेले आहेत. तर इकडं सौ सुनीता बेडगे या मुचंडी पंचायत समिती गणातून विजय झालेले आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीनं संमिश्र प्रतिसाद या निकालामध्ये पहिल्या टप्प्यात मिळालेला आहे आणि आणखी 4 जिल्हा परिषदच्या गटाची आता मोजणी होणार आहे. त्यामध्ये बनाळी आहे, शेगाव आहे, डफळापूर आहे आणि बिळूर आहे. तर या गटामध्ये कशा पद्धतीनं मतदारांनी कौल दिलेला आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर अत्यंत तम्मनगौडा रवी पाटील हे सर्वाधिक लक्ष या मतदारसंघाकडं, जाडरबोबलाद मतदारसंघाकडे लागलेलं होतं आणि आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध तम्मनगौडा रवी पाटील
असं चित्र या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होतं. तर या मतदारसंघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती मात करण्यामध्ये तम्मनगौडा रवी पाटील यशस्वी झाले. या ठिकाणी महाविकास आघाडीनं आपला झेंडा रोवल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. रवी पाटील यांची प्रतिक्रिया आलेली आहे. सर्वप्रथम तर काय प्रतिक्रिया आहे ते पाहूया. तालुक्यामध्ये जाडरबाबला जिल्हा परिषद गटामध्ये अजितदादा पवार गटाला आमच्या राष्ट्रवादीची जिल्हा परिषद गट दोन्ही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून आलेले आहे. जिल्हा परिषद 2000हून अधिक मताधिक्याने निवडून दिलेले. आता ही खरीच अजितदादांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. कारण काय झालं, आमच्या नेत्यांचं अडचण झाल्यामुळं अजून तालुक्यात बरेच अडचण झालेले आहे आणि इथून पुढं जत तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण होईल. पुरोगामी आणि सगळे सेक्युलरिझमला इथं आपण महत्त्व देऊ, सर्व समाजाला सोबत घेऊ. खोटं आणि ढोबळ आणि गबाळ आश्वासन न देता लोकांना, गावगाड्यातील शेतकरी असतील, सर्व घटकांना, शिक्षक, विद्यार्थी, पालक, सगळं आरोग्य सुविधा असतील, जिल्हा परिषद माध्यमातून 9च्या 9 गटात सगळीकडे एकदम चांगलं काम करू. आणि जी काही इथं आश्वासनाचं पाऊस होत होता, तर खऱ्या अर्थानं अगदी जमिनीवर प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक घटकाला इथून सोबत घेऊन जाण्याचे इथून राजकारण होईल. साहेब असतील, सुरेशराव शिंदे सरकार असतील, आपण सगळे मिळून एकत्र लढल्यामुळं ही यश मिळालेले आहे. गटातील जाडरबाबला गटातील सर्व मतदार, कार्यकर्ते अगदी जीवाची रान करून जे राबलेत त्यांच्या अगदी मनापासून इथून आभार व्यक्त करतो. तालुक्यामध्ये जाडरबाबला जिल्हा परिषद गटामध्ये अजितदादा पवार गटाला आमच्या राष्ट्रवादीची जिल्हा परिषद गट दोन्ही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून आलेले आहे. जिल्हा परिषद 2000हून अधिक मताधिक्याने निवडून दिलेले. आता ही खरीच अजितदादांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. कारण काय झालं, आमच्या नेत्यांचं अडचण झाल्यामुळं अजून तालुक्यात बरेच अडचण झालेले आहे.